मोती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नमे तेथीची शोभा कानडाव विठ्ठलो कर्नाटको येणे मजलावी लावे दो. नमस्कार, मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या सेटवर आलेले आहेत हरिभक्त परायण मुकुंद महाराज जाट देवळेकर. मुकुंद महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या जन्मापासूनच खरं तर त्यांची दृष्टी कमी कमी होत गेली आणि वयाच्या 8व्या 9व्या वर्षी आणि त्यानंतर 16व्या 17व्या वर्षी तर पूर्णपणे त्यांची दृष्टी निघून गेली. मात्र जसजशी त्यांची दृष्टी जात ते आपल्या अपार जिद्दीनं आणि मेहनतीनं आणि कष्टानं जगत आलेले आहेत. त्यामध्ये त्यांचं गोशाळेचं स्वप्न असेल, वेदपाठशाळेचं स्वप्न असेल, त्याचबरोबर देशाच्या वेगवेगळ्या भागात फिरून कीर्तन आणि प्रवचन करण्याचं स्वप्न आणि त्याचबरोबर गेल्या 50 वर्षांपासून ते करत असलेली पंढरपूरची वारी असा अत्यंत समृद्ध प्रवास करत करत ते आता त्यांच्या 75ला येऊन ठेपलेले आहेत. मुकुंद महाराज, स्वागत तुमचं जिंदगी मिलेगीच्या सेटवर. मुकुंद महाराजांशी आपण गप्पा सुरू करणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया महाराजांच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप. असा भावभक्तीचा मार्ग जपत मोठ्या जिद्दीनं जीवनाशी संघर्ष करत मार्गक्रमण करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त परायण मुकुंद महाराज जाट देवळेकर. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जाट देवळे गावचे हे मुकुंद काका. वयाच्या 6व्या 7व्या वर्षीच नियतीनं जणू आपला खेळ दाखवला आणि खेळण्या बागडण्याच्या वयातच अचानक दृष्टी हळूहळू कमी होत गेली. मात्र मनाची जिद्द कायम होती. दिसत नाही म्हणून रडत बसताही आलं असतं, मात्र हे रडगाणं त्यांना मान्य नव्हतं. समोर होता तो त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर थेट परमात्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग, अर्थात भक्तीचा मार्ग. दृष्टी कमी होत गेली मात्र जिद्द वाढत होती. शिक्षण अर्धवट सुटलं, मात्र लहानपणापासूनच स्तोत्र पठण, भजन, कवितांमध्ये रमून जाणं हा छंद अंगाशी जोडून घेतला आणि पुढे प्रवचन, कीर्तनाचा मार्ग धरला. अभ्यासू वृत्ती, रसाळ मधुरवाणी, त्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातही बोलावणं येऊ लागलं. अयोध्या, काशी, नैमिषारण्य इथे त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आवर्जून आयोजित केले जातात. आज वयाच्या 75तही त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. पहाटे 4 वाजता दिनक्रम सुरू होतो. केवळ 4 तासांची झोप हे स्वतःशीच घालून घेतलेलं बंधन. हे व्रत ते गेली अनेक वर्ष सांभाळतायत. देशभर भ्रमंती सुरूच असते, मात्र त्याचबरोबर आणखी एक व्रत हाती घेतलंय, ते आहे गोशाळेचं. कत्तल खाण्याला जाणाऱ्या गायींना मायेची ऊब देत त्यांनी आष्टी तालुक्यात गोशाळा सुरू केली आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा अशीच पुढे सुरू राहावी हे स्वप्न उराशी बाळगून मुलांना ते वैदिक शिक्षणाचे धडे सुद्धा देतात. वारकरी संप्रदायाची ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी मुकुंद महाराज, त्यांचे चिरंजीव गोविंद महाराज आणि संपूर्ण कुटुंबियांची ही धडपड अनेकांसाठी प्रेरणा देणारी ठरतीये. आयुष्यात आलेल्या अंधारावर मात करत भक्तीच्या मार्गानं आपल्या सोबतच इतरांच्या आयुष्यात प्रकाश पाडणाऱ्या या मुकुंद महाराजांना मानाचा सलाम. तर हा होता मुकुंद महाराजांचा आतापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. महाराज, ज्या प्रकारे तुमचं बालपण होतं, ज्या काळात आता 75 वर्षांचे तुम्ही झालेला आहात किंवा आता तुमची 75 आलेली आहे, तर 75 वर्षांपूर्वीचं तुमचं बालपण कसं होतं याविषयी आम्हाला सांगा. आणि विशेषतः त्या काळात ज्यावेळी फारशा वैद्यकीय सुविधा नव्हत्या आजच्यासारख्या, त्या काळात तुमची दृष्टी हळूहळू कमी होत चाललेली होती. तर 75 वर्षांपूर्वीच्या म्हणजे साधारण 70 वर्षांपूर्वीच्या काय आठवणी आज तुमच्या मनात ताज्या आहेत? लहानपण माझं एका दृष्टीने इतकं सुंदर गेलं आणि एका दृष्टीने इतकं अव्यवस्थित अशा प्रकारचं गेलं की डोळ्यानं न दिसणं. आई वडील अत्यंत सात्विक कुटुंबातले, चांगले संस्कार देणारे. त्याच्यानंतर 2-3 पिढ्यात आमच्या हे संस्कार आलेले आहेत.
मला माझ्या माहितीप्रमाणे, पूर्वीचं ठाऊक नाही. पण त्यामुळे सगळी विचित्र परिस्थिती असताना, म्हणजे डोळ्यानं न दिसणं, शिक्षणाची सोय नसणं, अतिशय खेड्यात असल्यामुळे तालुक्यात यायची सोय नसणं, कोणाचा संपर्क अशा प्रकारचा नाही, अशा वेळेस आई वडिलांच्या संस्कारात राहून पुढे प्राथमिक शाळेत थोडंसं शिक्षण अशा प्रकारचं झालं. तेही सगळे म्हणत होते याला काही दिसत नाही, उपयोग काय. आम्ही एक दिवशी असं म्हणलं की आम्हाला शाळेत घातलं नाही तर आम्ही जेवणारच नाही आज. बरं. त्यावेळेला त्यांनी मग नेऊन घाललं. 5वी पर्यंत शिक्षण झालं. आणि त्यानंतर ही वारकरी संप्रदायाचे काही चांगले लोक आमच्या गावात होते, महिन्याची वारी करणारे. त्यांच्या समवेत ज्ञानेश्वरी वाचावी असं त्यांनी सांगितलं गेलं. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की तुम्ही चिकित्सेनं किंवा अर्थाचा विचारच करू नका, फक्त माऊली आपल्याशी बोलते आहे अशा भावनेनं तुम्ही वाचा, म्हणजे ती माऊली तुमच्यावर कृपा करील. बर. आणि त्याप्रमाणे तिथून पुढे वाचायला आरंभ अशा प्रकारचा केला. आणि त्यातनंच भजन कीर्तन याची आवड लागून राहिली, पंढरीला जाणं झालं. अच्छा. परंतु कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे एकीकडे, आणि एकीकडे या लोकांच्याकडून हे बाळकडून मिळाल्यामुळे एक धैर्य येत गेलं आणि आपला मार्ग हा आहे हेही लक्षात येत गेलं. असं करीत करीत ते बालपण थोडं थोडं मोठं केलं. त्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या 3 ज्या महत्वाच्या गोष्टी सध्या आम्हाला दिसतात त्यातली एक आहे गोशाळा. गोशाळेचं तुमचं स्वप्न, त्यानंतर वेदपाठ शाळेचं एक तुमचं स्वप्न जे होतं ते तुम्ही पूर्ण केलं, आणि त्याचबरोबर कीर्तन प्रवचन यामध्ये तुम्हाला असणारा रस. तर यातली सगळ्यात पहिली कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात आली? आता गोशाळा, वेदपाठ शाळा ह्या नंतर माझ्या जीवनात आत्ता आल्या. अच्छा. एक 5-7 वर्षापूर्वी. बर. पण पहिल्यांदी हीच गोष्ट होती की वारी केल्यानंतर भजन करावं, नामस्मरणाचं महत्व ऐकून धुंडा महाराज, मामासाहेब असे मोठे मोठे जे अध्वर्यू वारकरी संप्रदायातले होते, त्यांच्याकडे वारीला जाऊन आणि 2-2 तास बसून त्यांचं श्रवण माझ्याकडून खूप घडलं. त्यामुळे ती निष्ठा पक्की झाली आणि आपल्या जीवनाचं ध्येय ते त्या ठिकाणी ठरलं. आणि त्या निमित्तानं काही कुठं जास्त अभ्यासाला न जाता, आणि माझी श्रद्धा आहे अशी पांडुरंगाची आणि माऊलींची की त्यांनी माझ्या हृदयात प्रगट करून मला या स्थानापर्यंत अशा प्रकारचं आणलेलं आहे. त्याप्रमाणे ते घडत गेलं. याला तुम्ही दैवी चमत्कार म्हणा किंवा याला हे म्हणा, पण माझ्या प्रयत्नानं हे सगळं झालं आहे असं मला वाटत नाही. एखाद्या प्रवाहात मनुष्य पडला म्हणजे आपोआप खाली पोहत जातो, खरंय. त्याप्रमाणे हा प्रवास माझा होत गेलेला आहे. ज्यावेळी लोकांना अंधत्व येतं आणि विशेषतः ते हळूहळू येतं, किंवा लोकांच्या आयुष्यात काही अपघात घडतात किंवा काही आजार अचानकपणे उद्भवतात, त्यावेळी एक प्रकारची निराशा लोकांना येते. तुमच्या बाबतीत असं झालं असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत. कशामुळे ही निराशा? माझे डोळे ज्या वेळेला कमी कमी होऊ लागले त्यावेळेला जेवढं वाचता येत होतं तेवढं मी उन्हात बसून असं जवळ धरून एक एक ओवी हळूहळू हळूहळू मी वाचत गेलो. त्यात मला आनंद मिळत गेला. आणि पुढे माझी अशी अवस्था झाली की तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर मनुष्य जो भरकटतो त्यात मुख्य डोळे पाप करणारे असतात. तर हे माझ्याजवळ नाहीत. त्यामुळे पापाची वासना नको माझे डोळा, त्याहून आंधळा बराच मी, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्याप्रमाणे मी या फेऱ्यात कुठेच सापडलो गेलो नाही आणि मला अंतर्मुख होता आलं. आणि माझ्या प्रारब्धानं म्हणा किंवा ईश्वर कृपेने म्हणा, माझ्या वलयात जे मुलं जे लोक सापडले ते सगळे सहानुभूतीनं मला सहाय्य करणारे होते. म्हणून मला बाहेरचं माझं स्वतःचं कामही काही जास्त करावं लागत नव्हतं, अजूनही करावं लागत नाही. अशा प्रकारचं पत्नी, मुलगा, सूनबाई हे सगळे अत्यंत आज्ञाधारक आणि सात्विक अशा प्रकारचे आहेत. ते सगळं त्या ठिकाणी असं करतात. एक वाक्य मी ऐकलेलं आहे की ज्याची पत्नी अनुकूल आहे, ज्याचा मुलगा आज्ञाधारक आणि बुद्धिमान आहे, आणि ज्याला जे मिळालंय तेवढ्यात ज्याचा संतोष आहे, त्याच्याकरता हे जीवन म्हणजे स्वर्गच आहे. असं ते माझ्या जीवनात मी आतापर्यंत आणि आताही अनुभवतो आहे. तुम्ही फार कमी झोपता असं सुद्धा मला माहिती मिळते आहे. कशी तुमची दिनचर्या असते आणि किती तास तुम्ही झोपता? एक गोष्ट आहे की मनुष्यानं जर प्रपंचातल्या किंवा विषयातल्या
किंवा जगातल्या प्रलोभनाकडे लक्ष घातलं नाही तर मनुष्याला आणि खाणं पिणं झोप घेणं ह्या गोष्टी कमी केल्या तरी त्याचं भागतं अशी गोष्ट आहे. पहाटे 3 वाजल्यापासून ते 8-9 वाजेपर्यंत, नंतर थोडं इकडे दुग्धपान केलं, कोणी भेटायला आलं, हे झालं, पुन्हा एखादा तास त्या ठिकाणी बसलं, मग जेवल्यानंतर 1-1.5 तास थोडीशी विश्रांती घेतली, पुन्हा 1-2 तासाचं नंतर अशा प्रकारचं केलं. असा दिवस त्या ठिकाणी जातो. आणि ज्या दिवशी कीर्तन प्रवचन लांब प्रवास असेल त्यावेळेला त्याच्यात थोडीशी ऍडजस्टमेंट करून काही प्रवासात किंवा काही त्यातली काटछाट करून इकडेही तेच असल्यामुळे असं त्या ठिकाणी दिनचर्या होऊन गेली. तर ही दिनचर्या म्हणजे माझी खरी विश्रांती आहे. 4 तास जे झोपायचं, 4-5 तास ते शरीराला विश्रांती देण्याकरता झोपायचं. मनाची विश्रांती हीच आहे. कान भरवणी ऐकेन तुझी कीर्ती, हे माझं विश्रांती देई देवा, तुकाराम महाराज म्हणतात. याप्रमाणे हे होत गेलं आणि त्यामुळे मी आज अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. मुकुंद महाराजांबरोबरच्या या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत. एका ब्रेकसाठी आपण थांबूया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत हरिभक्त परायण मुकुंद महाराज जाड-देवळेकर यांच्याशी. महाराज, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी करत आहात. का ही वारी तुम्हाला दरवर्षी करावीशी वाटते? दरवर्षी काय गवसतं तुम्हाला? या 2 गोष्टी आहेत. एक, मनुष्य ध्येयाने वेडा झाला म्हणजे ते गाठण्याकरता तो काही सहन करायला तयार असतो, त्याची धैर्य शक्ती वाढत जाते. आणि दुसरी गोष्ट, त्यातली आवड वाढत अशा प्रकारचे गेल्यानंतर त्यात तो रमत जातो. आमच्या गावचे लोक जात होते आणि ते म्हणायचे की मरेपर्यंत एकदा तरी माऊलींचा सोहळा पाहावा. बरं. त्यामुळे ती संगती लागत गेली, लोकांची संगती लागत गेली. कधी कधी उपवासही पडत असे. एक आंबा खाऊन 24 तास थांबायचं आणि चालायचं, पण त्यावेळेस थकवा वगैरे असा काही जाणवला नाही. आणि त्यानंतर आता सगळी सोय होऊन गेली. आता सगळं चिरंजीव बरोबर असतात, स्वयंपाकाची सोय असते, गाडी बरोबर असते, ती सोय होत गेली. कोणत्याही गोष्टीची अगोदर कसोटी असते, त्यात मनुष्य उतरला तर ती गोष्ट सोपी सोपी अशा प्रकारची होत जाते. म्हणून ही वारी करताना वारीत एक आहे की वारीत भजन आहे, वारीत कष्ट आहेत आणि वारीत मनाची स्वास्थ्यता आहे. म्हणजे काया, वाचा आणि मन हे 3 तप वारीत त्या ठिकाणी भेटतात. वाणीनं भरती जात नाही त्याला आणि चांगली झोप लागते, भूक लागते आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते. तुमचा हा सगळा प्रवास जवळून बघितलेल्या किंवा या तुमच्या मागच्या 70-75 वर्षांच्या प्रवासात तुम्हाला जवळून साथ दिलेल्या अशा काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तुमच्या डाव्या बाजूला एक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर त्या दिसतील, पण तुम्ही ऐकू शकाल. आपण बघूया ते काय म्हणतात. वयाचे 75 ते ओलांडतात, पण या 75तही त्यांचं ध्येय त्यांनी जे ठरवलेलं आहे ते करीत असताना स्वतः परमार्थ करणं. आजपर्यंत त्यांनी लाखो लोकांना परमार्थाला लावलं. त्यांच्याकडे पाहून महाराष्ट्रातला लाखो समाज आज या मार्गावर चालण्याकरता उभा आहे. एवढं करू शकतो, एवढं अष्टपैलू व्यक्तिमत्व माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. आणि एक सून म्हणून सांगायचं झालं तर त्यांनी सून म्हणून माझ्याकडे कधीच पाहिलेलं नाहीये. मी त्यांची मुलगीच आहे अशा प्रकारे त्यांनी हे केलेले. मला थोडी संगीताची आवड आहे, याच्यात काकांचं खूप मोठं प्रोत्साहन आहे. अगदी लग्नाच्या आधीपासून त्यांनी मला सांगितलं की तू ये इथं, आपण मी घरी आपली सगळी व्यवस्था आहे, मी तुला संगीत शिकवतो. असं व्यक्तिमत्व मी खरंच पाहिलेलंच नाही आजपर्यंत. 8व्या वर्षी दृष्टी गेल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या प्रकारे ग्रंथ, सगळे ग्रंथ आणि आपले शास्त्र मुखोद्गत आहेत ते अलौकिक आहे. म्हणजे दृष्टी असलेल्या लोकांना सुद्धा इतके सगळे ग्रंथ आणि हे पाठ होणं शक्य नाही. वाणी त्यांची अशी आहे की नुसते 4 शब्द त्यांनी उच्चारले तरी सुद्धा माणसाला एक रिलॅक्स किंवा आपल्याला ज्याला आपण म्हणतो की आपण मनाची तृष्णा शांत होते अशा पद्धतीचा त्यांचा आवाज आहे. भागवत कथेचं आयोजन करण्याची संधी मिळाली तेव्हा आम्हाला विशेषत्व करून लक्षात आलं की त्यांनी संत ही याची व्याख्या परिपूर्ण जिवंत करणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. यावर आता तुमची प्रतिक्रिया. माझ्याबद्दल कोण काय बोलतं
याबद्दल मी कमी लक्ष देतो पहिल्यांदा. त्याचं कारण असं असतं की आपल्याबद्दल कोणी विरुद्ध बोलायला लागलं की आपल्याला कसं तरी वाटतं. आपल्याबद्दल गौरवाचे उद्गार काढायला लागलं, त्यांच्या पद्धतीने ते बोलतात, पण आपण खरेच तसे आहोत काय हा एक विचार येतो. म्हणजे ते जर बरोबर आहे असं म्हणावं तर अहंकार होण्याची शक्यता असते, आणि चुकीचं म्हणावं तर त्यांना चुकीचं म्हणता येत नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते सांगतात. एकच गोष्ट आहे की परमेश्वर हा सर्वांच्या मुखाने बोलत असतो. हे चांगले चांगले मोठे लोक, एक चिरंजीव आहेत, एक सूनबाई आहेत, आणि एक टीव्ही स्टार प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आहेत, जे आत्ता जे बोलले ते, यांचं आणि खूप लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांना त्यांच्याबद्दल वाटतं ते बोलतात. मी त्याबद्दल फार विचार करत नाही, काही नाही, ठीक आहे ते ठीक आहे. बिलकुल. ह्या सगळ्या आध्यात्मिकतेतून एक तटस्थता तुम्हाला लाभलेली आहे, आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारचं तत्वज्ञान ते सांगतायत कुठल्याही विषयाकडे बघण्याचं, ते फार इंटरेस्टिंग आहे, विशेषतः सध्याच्या पिढीसाठी. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. पुन्हा एक ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत हरिभक्त परायण मुकुंद महाराज जातदेवळेकर यांच्याशी. महाराज, गोशाळेचा जो तुमचा प्रकल्प आहे, ती कल्पना कशी आली आणि त्याबद्दल आता सध्या काय परिस्थिती आहे? आमच्या गावाजवळ 20 किलोमीटर एक देवळाली पानाचे म्हणून गाव आहे. तिथे एक योगी होऊन गेले, चैतन्य स्वामी महाराज. त्यांच्या तिथे गेल्यानंतर तिथे गजूभाऊ कुलकर्णी म्हणून एक अत्यंत सात्विक, गायीचं मर्म ठाऊक असलेले आणि गोसेवा करणारे आहेत. त्यांनी ते कबूल केलं, आणि ही मूळ कल्पना माझ्या चिरंजीवाची, नाव माझं आहे पण सगळी योजना त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि कीर्तन, प्रवचन, भागवत हे याचे पैसे आम्ही काही ठरवत नाही, पण जे दिले जातात तेही लहानपणापासून असंच आहे की ते या सत्कार्यात त्या ठिकाणी घालवावेत. तेव्हा त्यातला पहिला पैसा त्यात घालून शेड बांधणं, काही गाई विकत आणणं, हे सगळं या चिरंजीवांनी केलं. आणि त्याच्यानंतर आपण स्वतः करायला लागल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळतोय, काही वाद नाहीये. त्यामुळे सगळे लोकांनी सहभाग त्या ठिकाणी दिला. जवळजवळ 4 महिन्यात 1 कोटी रुपये किमतीची 65 एकर जमीन लोक सहभागातून त्या ठिकाणी झाली त्या गोशाळेला. 4-5 वर्षात हे त्या ठिकाणी झालं. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही गोसेवा करतो, काही अनुष्ठानं करतो तिथे ब्राह्मण वगैरे मिळवून, त्याचे इफेक्ट्स आम्हाला खूप चांगले अशा प्रकारचे मिळतात. माणसांनी नशिबावर विश्वास ठेवावा की कर्मावरच फक्त विश्वास ठेवावा, की देव आहे आणि सगळं काही नशिबात लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच तुमचं होणार, अशी एक सांगणारा विचार प्रवाह आहे. तर तुम्ही तुमचं तत्वज्ञान काय सांगता या सगळ्या? कर्म, दैव, देव, नशीब या सगळ्या गोष्टी एकमेकाशी एकदम जुळलेल्या आहेत. आपण ज्या कुलात जन्मलो त्या कुलाकरता शास्त्राने जे करायचं सांगितलंय ते जर आपण करत गेलो तर आपलं सगळं मागचं कर्म सॉल्व्ह होऊन जातं. त्याचा आपल्याला इफेक्ट कमी येत नाही. आणि नशिबाचं असं आहे की मनुष्यानं आपण होऊन चांगलं करीत राहावं. नशीब जे असतं ते मागे केलेलं कर्म आपल्याला भोगायला येईल. आणि एक स्तर असा आहे की आपण कर्म करीत राहिलो चांगलं आणि पूर्वीचं भोगत राहिलो, पण आपल्या अंतःकरणात जर ईश्वर भक्तीचा उदय झाला तर त्या अंतःकरणात एक भावनेचा प्रांत सुरू होतो. त्या भावनेचा प्रांत सुरू झाल्यानंतर आपलं जे मागचं नशीब आहे त्या नशिबालाही एक वेगळं वळण मिळतं. आपल्याकडून घडणारं कर्म आहे त्याच्याकरता आपल्याला जास्त सावध राहता ते सुपिरियर होत जातं. शत्रू सुद्धा आपल्यावर प्रेम करायला लागतात. व्याघ्र सर्प असले तरी ते आपल्याला काही डंख करत नाहीत, कारण सर्वांतर्यामी ईश्वर हे तत्व असल्यामुळे. आणि आपण आपल्या अंतःकरणाची लगन त्या ईश्वराशी जर जोडली तर प्रत्येक जीव आपल्याला ईश्वर वाटायला लागतो. विरुद्ध वागणारे लोकांना की त्यात कसोटी समजायची, तीही ईश्वराची कृपा समजेल. बिलकुल. एका वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर तुम्हाला लाभलेली अध्यात्माची साथ, आणि ही साथ घेऊन तुम्ही आयुष्यभर प्रवास केलात. एक तत्वज्ञान तुम्ही तुमच्यापुरतं तयार केलं आणि तुमच्या आजूबाजूला जे तुमच्या संपर्कात आले त्यांच्यापर्यंत तुम्ही ते पसरवत राहिलात.
आणि भक्ती मार्गावर अनेकांना तुम्ही घेऊन गेलात आणि हे काम तुम्ही अविरतपणे सुरूच ठेवलेलं आहे. तुमच्या या पुढच्या सर्व कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अधिकाधिक लोकांपर्यंत तुमच्या या ज्ञानाचे कण पोहोचवण्यामध्ये तुम्हाला यश येवो, अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्ही पोचाल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आमच्याशी या सगळ्या गप्पा मारल्याबद्दल. आणि या कार्यक्रमाचा निरोप आपण आपल्याच एखाद्या अभंगाने करूया. बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणोनी, बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणोनी, अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहू गेले, तव भीतरी पालटू झाला, तव भीतरी पालटू झाला. कानडाव विठ्ठलू कर्नाटक येणे मजला वियलावे खोळबुंती घेऊनी खुणाची पालवी आळविल्याने दिसादू. कानडाव विठ्ठलू कर्नाटक येणे मजला वियलावे. झी 24 तास रहा एक पाऊल